आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमधलं फायलम आर्थ्रोपोडा हे बघूया. आर्थ्रोपोडा, पोडा म्हणजे पाय, लक्षात ठेवा. पोडा म्हणजे पाय. आर्थ्रो म्हणजे काय? जॉईंटेड, हां, जॉईंट्स असलेले पाय. तर आता त्या फायलममधली तुम्ही ॲनिमल्स बघितली ना का, हे कॉक्रोच लक्षात आणायचं. आर्थ्रोपोडा कॉक्रोच हे डोक्यामध्ये अगदी फिट्ट झालं पाहिजे. तर त्याचे जे पाय असतात बघा कॉक्रोचचे, त्याचे जे दोन तुकडे जॉईंट केलेले असतात, हां, म्हणून ते जॉईंटेड असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक प्रॉन्स पण येतं इथे पण, जे लेग्स असतात ते जॉईंटेड असतात. त्याच्यात क्रॅब पण येतं. ही जी क्रॅब असते तिचे पण लेग्स असतात, ते असे पार्ट्सनी तुकडे तुकडे असे जॉईन केलेले असतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर काय, ते ऑर्गन सिस्टम मधले आहेत, त्यांच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. मधून जर तुम्ही असं कापलं तर बरोबर दोन बाजूला सारखे भाग होतील. सिलोमेट आहे, म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे त्यांच्यामध्ये. आणि त्यांची स्पेशालिटी म्हणजे काय माहिती आहे? त्यांचं एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजे काय? बाहेर आहे त्यांचं एक शेल टाईप एक्झोस्केलेटन आहे. आर्थ्रोपॉड्स हॅव हार्ड आउटर कव्हरिंग कॉल्ड एक्झोस्केलेटन आउटसाइड द बॉडी, आणि ते ना त्याच्या खालच्या आतल्या सॉफ्ट भागाला प्रोटेक्ट करतं. द एक्झोस्केलेटन इज मेड ऑफ कायटिन. कायटिन नावाचं एक कार्बोहायड्रेट आहे, त्याचं हे कवच बनलेलं असतं. सिन्स एक्झोस्केलेटन कॅनॉट एक्सपांड ॲट द ॲनिमल ग्रोज. आता हे मोठं झाली ना क्रॅब, का ते एक्झोस्केलेटन तसं ते ग्रो नाही होऊ शकणार. तर ते काय करतात, ते शेड करतात, टाकून देतात. ते स्केलेटन असं क्रॅक होतं, बाहेर पडतं, नवीन स्केलेटन येतं. सिन्स एक्झोस्केलेटन कॅनॉट एक्सपांड ॲट द आर्थ्रोपॉड्स शेड देअर ओल्ड एक्झोस्केलेटन अँड फॉर्म अ न्यू वन. ओके, तर ह्याच्यामधली ॲनिमल्स ही लक्षात ठेवायची. हे सेंटिपीड आहे ना, ते पण एक ऑर्थ्रोपॉड आहे, आणि त्याला ना असे काटेरी 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 असे अनेक पाय असतात. आणि ते असं ना, तुम्हाला जर तुमच्या हातावर आलं तर ते शरीरात रुततं, आणि ते असं खूप इरिटेशन करतं. म्हणजे त्याला असं बाहेर खेचून काढायला वगैरे खूप त्रास पडतो. तर सेंटिपीड प्रमाणेच एक मिलीपेड नावाचा पण असाच किडा आहे, ज्याला पण अनेक पाय असतात, पण तो एकदम शहाणा मुलगा आहे. तो आपला पानं बिनं खाऊन राहतो. ओके, राईट. आणि इकडे ह्या लोकांची बॉडी आहे ती ट्रायप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे 3 जर्म लेअरवाली. सेगमेंटेड बॉडी आहे. हा सेगमेंटेड आहे यांची बॉडी. हे बघा, असे सेगमेंट सेगमेंट तुकडे तुकडे अशा लाईनी 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 तुम्हाला दिसतील. ओके, आता आपण फायलम आर्थ्रोपोडावरची नोट बघूया. द ॲनिमल्स फ्रॉम फायलम आर्थ्रोपोडा हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस. ॲपेंडेजेस म्हणजे पार्ट्स. पोडा म्हणजे पाय. पायाचे जे भाग असतात ते जॉईंटेड असतात, हां, म्हणजे ते एकमेकांना जोडलेले असतात. हेन्स दे आर कॉल्ड आर्थ्रोपॉड्स. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. जगात सगळ्यात जास्त ॲनिमल्स ह्या फायलमची आहेत. हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. आता ह्या ॲनिमल्सला सक्सेसफुल का म्हणतात? कारण ते कुठल्याही वातावरणात, हॅबिटॅटमध्ये ते जगू शकतात. जर तिथे ते जमिनीवर जगू शकतात, पाण्यात जगू शकतात, ते बर्फावर जगू शकतात. These animals are found in all types of habitats, ranging from deepest oceans to highest mountains. Body of these animals is ट्रायप्लोब्लास्टिक, म्हणजे 3 जर्म लेअरवाली. सिलोमेट म्हणजे काय? ट्रू बॉडी कॅव्हिटी, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. Chitinous exoskeleton is present around their body. Chitin is a type of carbohydrate. It makes tough shell on the top of the creature. These animals are unisexual. म्हणजे काय? बाबा कॉक्रोच असू शकतो, मम्मा कॉक्रोच असू शकते, म्हणजे बाबा झुरळ आणि आई झुरळ असं मिळून, त्यामुळे ते युनिसेक्शुअल आहे.
एक्झाम्पल्स काय? क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटीपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबी एक्सेट्रा. तर इकडे अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. आयडेंटिफाय माय क्लास किंवा फायलम अँड गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इट. माय आउटर स्ट्रक्चर इज मेड ऑफ एक्झोस्केलेटन. आय हॅव 3 pairs of legs to walk. Tell me to which phylum I belong. आर्थ्रोपोडा. आणि त्याचं एक एक्झाम्पल कॉकरोच. We form highest number of animals on planet. We have bilateral symmetry. Our exoskeleton is in the form of chitin. नॅचरली फायलम आर्थ्रोपोडा, त्याचं एक एक्झाम्पल कॉकरोच. तर कॉकरोच खूप महत्वाचं आहे आर्थ्रोपोडाच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. तर कधी कधी फक्त कॉकरोचवरच प्रश्न विचारला जातो. इकडे चित्र दिलेलं आहे आणि विचारतात कुठल्या फायलमला दिस ॲनिमल बिलॉंग, आर्थ्रोपोडा. एक्झोस्केलेटन कशाचं आहे? व्हॉट इज द एक्झोस्केलेटन मेड अप ऑफ? कायटिन. सिमेट्री काय आहे? बायलॅटरल. आणि मग विचारलंय का हे आर्थ्रोपोडा फॅलमला बिलॉंग करतं का? तर म्हणून मग आपण त्याचं आन्सर लिहितो. दिस इज पिक्चर ऑफ अ कॉकरोच. कॉकरोच हॅज जॉईंटेड अपेंडिजेस, म्हणजे इकडे खाली त्यांचे लेग्स आहेत ते जॉईंटेड आहेत. द बॉडी ऑफ कॉकरोच इज ट्रायप्लोब्लास्टिक, eucoelomate, bilaterally symmetrical and segmented. Body has head, thorax and abdomen. its exoskeleton is chitinous. आता हे सगळे जे फीचर्स आहेत ते कोणाचे आहेत? आर्थ्रोपोडाचे. Due to the presence of these characteristics, it can be said that cockroach belongs to phylum Arthropoda. Example of phylum Arthropoda is, इकडे तुम्हाला 4 ऑप्शन दिले. नॅचरली स्कॉर्पियन. आता आपण फायलम मॉल्युस्का बघूया. मॉल्युस्का म्हणजे अगदी मऊ मऊ असं, म्हणजे स्नेल, गोगलगाय लक्षात घ्यायची. ओके. आणि आता त्याच्यामध्ये काय आहे? ऑर्गन सिस्टम ग्रेड आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. ऑक्टोपस आणि स्क्विड हे जर बघितले तर बायलॅटरल सिमेट्री आहे, पण स्नेलला बायलॅटरल सिमेट्री नाही. एक्सेप्ट स्नेल सगळीकडे बायलॅटरल सिमेट्री आहे. ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे, eucoelomate आहेत, हे आपल्याला ह्याच्यावरून कळलं. आणि नंतर ते राहतात कुठे? मोस्टली मरीन, बट सम इन फ्रेश वॉटर अँड सम आर टेरेस्ट्रियल. आता स्नेल आहे तो जमिनीवर राहतो. ट्रायप्लोब्लास्टिक 3 चर्मलेस असतात. एक्झोस्केलेटन म्हणजे ते अगदी मऊ मऊ असतं, त्याच्या बाहेरचा जो स्केलेटन असतो तो अगदी मऊ असतो. आणि युनिसेक्शुअल असतात, म्हणजे बाबा स्नेल असतो, आई स्नेल असते, लक्षात घ्या. आणि आता त्याच्यामध्ये त्याचं बॉडी स्ट्रक्चरमध्ये ना एक गंमत असते. एक म्हणजे पहिली गोष्ट 3 भाग असतात. हेड, स्नेलचं बघूया, त्याच्या खाली मस्क्युलर फूट असतं आणि वरती ना असा एक विसरल मास असतो. आणि त्या विसरल मासमध्ये त्यांचे सगळे ऑर्गन्स ठेवलेले असतात, विच कंटेन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, सगळे ऑर्गन्स त्याच्यामध्ये असतात. पण आणखीन एक गोष्ट आहे, त्या विसरल मास इज कव्हर्ड विथ मॅन्टल. मॅन्टल म्हणजे काय? तो स्नेल आहे ना, तो स्वतःच्या शरीरातून एक सबस्टन्स आहे, कॅल्शियम कार्बोनेट, हे सेक्रेट करतो. म्हणजे असं ते द्रव पदार्थ, म्हणजे आपली कशी लाळ गळते तसं ते कॅल्शियम कार्बोनेट करून वरती एक ना शेल होते टोपीसारखी, त्याला मॅन्टल असं म्हणतात. ओके. सो दिस मॅन्टल इज अ हार्ड कॅल्केरस शेल. कॅल्केरस म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेटची बनवलेली आहे. तर मोल्युस्कामध्ये ना कधी कधी ती बाहेर असते, कधी, आता स्क्विड पण मोल्युस्का मधलाच एक प्राणी आहे, त्याची आतमध्ये आहे. किंवा आता हा ऑक्टोपस आहे, त्याला मॅन्टल नाहीच आहे. तर दिस शेल मे बी एक्सटर्नल, इंटरनल और इव्हन ॲबसेंट इन सम केसेस. एक्सटर्नलचं उदाहरण काय? स्नेल. इंटरनलचं उदाहरण स्क्विड. आणि ॲबसेंटचं उदाहरण काय? ऑक्टोपस. ओके. आता ह्याच्यावरची नोट वाचूया. फायलम मॉल्युस्का.
बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लायमी. स्लायमी म्हणजे कसं असं शेंबडासारखा पदार्थ असतो ना, अशी हात लावल्यावरती असं गुळगुळीत काहीतरी होतं. हेन्स दे आर रिफर्ड टू ॲज मॉल्युस्का. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. म्हणजे फर्स्ट लार्जेस्ट आहे आर्थ्रोपोडा, दुसरं लार्जेस्ट आहे ते मॉल्युस्का. These animals are aquatic or terrestrial. Most of the aquatic mollusks are marine, म्हणजे समुद्रात राहणारे, पण काही फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. म्हणजे काय असतं, बाबा असतात आणि आई असते. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रायप्लोप्लास्टिक, युसिलोमेट, आणि त्याच्यात सेगमेंट अजिबात नसतात. नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. The body is generally divided into three main parts: head, which contains mouth and sensory organs such as eyes and tentacles. म्हणजे स्नेलला वरती असे अँटीना आणि त्याच्या वर आईज असतात आणि तो असा इकडे इकडे फिरत तो सगळं आजूबाजूचं सगळं बघू शकत असतो. स्नेलला मस्क्युलर फूट पण असतो, हेल्प्स इन मुवमेंट विथ अटॅचमेंट, आणि ते बघितलं तसं विसरल मास असतं विच कंटेन्स इंटरनल ऑर्गन्स. Visceral mass is covered with mantle. This mantle secretes, means produces a substance which makes a hard calcareous. Calcareous म्हणजे काय, made of calcium carbonate shell to protect the soft body. This shell may be external or internal or even absent in some cases. Examples काय, bivalve, snail, octopus, mussel, स्क्विड, ऑयस्टर, एक्सेट्रा. आता आपण एथ फायलम, 8वं फायलम एकायनोडर्मॅटा समजून घेऊया. एकायनो म्हणजे काटे, डर्म म्हणजे स्किन, ज्याच्या स्किनवर काटे आहेत असं एकायनोडर्मॅटा. ओके, तर हे फायलम आहे ना, त्याच्यामध्ये स्टारफिश, ब्रिटल स्टार, सी अर्चिन, सी क्युकंबर, सी लिलीज हे सगळे येतात. आणि हे मरीन आहेत म्हणजे समुद्रातलेच आहेत. ओके, ट्रायप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे त्यांना ट्रू बॉडी कॅव्हिटी आहे, आणि युनिसेक्शुअल आहे म्हणजे बाबा स्टारफिश आहे, आई स्टारफिश आहे, आणखीन त्यांना बाळ होतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बॉडी सिमेट्री ना गमतीदार आहे. जेव्हा ॲडल्ट असतं ना तेव्हा रेडियल सिमेट्री असते, म्हणजे ह्या सेंटरमधून तुम्ही कापलं तर 2 इक्वल भाग होऊ शकतात. ओके, पण जेव्हा ते बेबी असतं ना तेव्हा त्याचं बायलॅटरल असतं सिमेट्री ना, त्याची लार्वा असते ती बायलॅटरल सिमेट्रिक असते. नंतर दुसरी गंमत आहे स्टारफिशची, म्हणजे जर हा भाग कापला इथला तर तो रिजनरेट होऊ शकतो. ओके, तर स्टारफिश कॅन रिजनरेट इट्स पार्ट. ओके, नंतर ह्यांना ना पाय असतात, ते कसे असतात, छोटे छोटे ट्यूब सारखे ते पाय असतात. ट्यूब फीट फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे फिरायला, आणि ते ट्यूब फीट त्या पायांनी असं ते सावज असं घेतात पण, म्हणजे सावज पकडतात पण. तर ट्यूब फीटचं काय काम असतं, लोकोमोशन आणि कॅचिंग द प्रे. आणि ह्याची खूप गंमत असते, ते असं त्या प्रेला कॅच करतात आणि हे मध्ये तोंड असतं तिकडे नेऊन ठेवतात, तर ते तोंड असं बोकासारखं असतं, तर तिकडून आतून पोट बाहेर येतं आणि त्या पोटातून असे डायजेस्टिव्ह ज्युसेस येतात आणि त्या प्रेला विरघळवून आत पोटामध्ये घेऊन खाऊन टाकतात. खूप गमतीदार असतं ह्यांचं. ओके, नंतर हे स्टारफिशना आणि ह्यांना इकडे ट्यूब फीट आहेत, पण काही काही सिडेंटरी आहेत, म्हणजे सी अर्चिन, सी क्युकंबर, सी लिलीज हे आहेत ना, ते समुद्राच्या तळाशी चिकटलेले असतात. ओके, आता या फायलमच्या नोट्स बघूया आणि काही प्रश्न बघूया. फायलम एकायनोडर्मॅटा. कॅल्करस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडीज ऑफ these animals. Hence they are called एकायनोडर्म्स. मी म्हटलं ना, एकायनो म्हणजे काटे असलेले, काटे म्हणजे स्पाइन्स, डर्म म्हणजे स्किनवरती. These animals are found only in ocean. फक्त समुद्रातच मिळतात.
Their body is triploblastic, eucoelomate, and it is radially symmetrical in adult. They show bilateral symmetry in larval stage. They perform locomotion with the help of tube feet. परफॉर्म लोकोमोशन म्हणजे चालणं, इथून तिथे हलणं. ट्यूब फीट वापरून करतात. ट्यूब फीट आर ऑल्सो यूज फॉर कॅप्चरिंग द प्रे. पण काही ॲनिमल्स आहेत ते सेडेंटरी आहेत. सी कोकंबर, सी अर्चिन सारखे. सम ॲनिमल्स आर सिडेंटरी. दे हॅव स्केलेटन मेड अप ऑफ कॅल्केरस स्पाइन्स ऑर ऑसिकल्स. These animals have good ability of regeneration. These animals are mostly unisexual. Examples काय? Starfish, sea urchin, brittle star, sea cucumber, etc. प्रश्न बघूया. पहिला. I have calcareous spines and I move with 2 feet. Which phylum do I belong to? Echinodermata. Name the locomotory organ of the animal shown in the figure. The काय? 2 feet. Cockroach, frog, sparrow, starfish. From these animals, which can generate its part? Starfish.